ॲडव्होकेट स्वप्नील जोशी, सहसमन्वयक इंटॅक्ट छत्रपती संभाजीनगर चॅप्टर। आम्ही या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अनेक वर्षांपासून हेरिटेज वॉक्स ऑर्गनाईज करतो आहोत। यामध्ये दरवर्षी आम्ही रमजानच्या महिन्यामध्ये जे एक आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराचं वेगळेपण आहे ते फूड कल्चर आपण जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, सर्व लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। या उपक्रमाचा एक भाग म्हणून उद्या सायंकाळी 7 वाजता बुढी लेन या भागामध्ये आपण फूड वॉक, हेरिटेज फूड वॉक आयोजित केलेला आहे इंटॅक्ट छत्रपती संभाजीनगर च्या वतीने। आणि डॉक्टर दुलारी कुरेशी ज्या आपल्या शहरातील अगदी लोकप्रिय अशा आर्ट हिस्टोरियन आहेत, त्या ह्या वॉकला लीड करणार आहेत। त्या सर्व म्हणजे आपल्या पदार्थांची, वेगवेगळ्या ऐतिहासिक पदार्थ असतील, वेगळे पण जपलेले पदार्थ असतील, याच्याबद्दल माहिती देणार आहेत। त्यानंतर रमजान बद्दल सुद्धा माहिती, हा उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो याबद्दल सुद्धा त्या आपल्याला या वॉकच्या माध्यमातून माहिती देतील। बुढी लेन हा जो भाग आहे, ज्याचं पूर्वीचं नाव बडी लेन असं होतं, परंतु कालांतराने त्याचा अपभ्रंश झाला, त्या बुढी लेन हा भाग, त्याच्यानंतर सिटी चौक हा भाग, हा कशा पद्धतीने विविधतेने नटलेला आहे, त्यानंतर त्या भागाचं ऐतिहासिक महत्व अधोरेखित करणे, हा सर्व आणि संपूर्ण समाजाला, सगळ्या लोकांना, या शहरवासियांना तसेच पर्यटकांना छत्रपती संभाजीनगर शहराची चांगल्या पद्धतीने ओळख व्हावी, इथल्या खाद्य संस्कृतीची चांगल्या पद्धतीने ओळख व्हावी, हाच आमचा सर्वांचा या हेरिटेज वॉकच्या माध्यमातून उद्देश राहील। माझ्या सोबत या वॉकमध्ये संकेत कुलकर्णी, त्यानंतर आमच्या समन्वयक आर्किटेक्ट माया वैद्य मॅडम ह्या वॉकची सुरुवात करतील, तसेच आदित्य वाघमारे, त्यानंतर अमित देशपांडे, बागेश्री देसाई हे सर्व हा वॉक लीड करतील। असे एकंदर म्हणून मी या शहरवासियांना आवाहन करतो की सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा, या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी 7 वाजता बुढी लेन येथे हजर राहावे। सर, हेरिटेज फूड म्हणजे आहे काय, जनतेला माहित नाही, त्यांना पूर्ण माहिती देऊन टाका की हेरिटेज फूड काय। आपल्या शहराची खासियत अशी आहे की आपल्याकडे अनेक खाद्य संस्कृती ही परंपरागतरित्या जपली गेलेली आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा खाद्यपदार्थ जो या भागातला आहे तो म्हणजे नान खलिया। नान खलिया ही 700 वर्षांची परंपरा आहे। ज्यावेळेस मोहम्मद तुगलकाने देवगिरी काबीज केला होता आणि आपली राजधानी देवगिरीला शिफ्ट केली होती, त्यावेळेला हा पदार्थ इथे मोहम्मद तुगलकांनी इथे आणला होता, इथेच तो उपजला आणि आजही ज्या पद्धतीने तो पूर्वी जसा पद्धतीचा होता त्याच पद्धतीने आज सुद्धा पारंपरिक पद्धतीने तो बनवला जातो आणि लोक त्याचा आस्वाद घेत असतात। तसेच हलीम, हरीस हे जे पदार्थ आहेत हे सुद्धा परंपरागतरित्या इथे या भागामध्ये, दख्खनच्या भागामध्ये हे म्हणजे नवे क्रिएट झालेले आहेत आणि त्याचा आज सुद्धा लोक उपभोग घेतात। तसेच स्वीट्स सुद्धा इथे हे केली जातात। फालुदा जो आहे तो शहरातला फेमस आहे। तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आणि खाद्यपदार्थांची रेलचेल असलेल्या रमजान महिन्यामध्ये आपण हे विशेष करून सगळ्या लोकांना याची जाणीव व्हावी, सगळ्यांना याबद्दल जागृती व्हावी, यासाठी म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित करत आहोत। सर, आपण दख्खनची डिशेस माहिती दिलेली आपण, तर आपली महाराष्ट्राची डिश अशी कोणती आहे, 1-2 त्याचे नाव सांगा सर, जे आपल्या जनतेला माहिती पडेल की आपली महाराष्ट्राची कोणती डिश आहे। आपल्या भागामध्ये परभणी शहरामध्ये मधली फेमस अशी ताहिरी आपण ज्याला म्हणतो, तर ती ताहिरी ही न्याहारीसाठी वापरल्या जात असे, तर तो एक हे आहे, तर तो सामिष पदार्थ आहे। तसेच मोस्ट ऑफ द ह्याच्यामध्ये रमजानमध्ये काय असतं की लोकांची ऊर्जा कमी झालेली असते उपवास करून दिवसभर, तर ती ऊर्जा रिगेन करण्यासाठी म्हणून तेल असलेली पदार्थ, त्याच्यानंतर मांस पदार्थ, मांसाहारी आहारावरती जास्त भर असतो, जेणेकरून दिवसभर एनर्जी टिकून राहावी, यामुळे प्रोटीन डाएट घेतला जातो।
आणि त्यामुळे हे जे परभणीची ताहेरी म्हणा किंवा हे हलीम म्हणा, हरीस म्हणा, आणि नव्यानेच आता आपल्याकडे येऊ घातलेला दलीम नावाचा एक पदार्थ नव्याने इथेच बनला गेला आहे आणि जो इतर कुठे मिळत नाही. पण हे आपल्या शहराचं वेगळेपण आपण खाद्यपदार्थातून बघणार आहोत. सर, होली आणि रमजानची शुभेच्छा कसं देणार आणि आपलं पूर्ण नाव सांगा. मी ॲडव्होकेट स्वप्नील जोशी, सहसमन्वयक, इंटॅक्ट छत्रपती संभाजीनगर चॅप्टर. इंटॅक्ट म्हणजे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज. तर सर्व शहरवासियांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी फूड वॉकसाठी जरूर यावं 7 वाजता बुढी लेन येथे. आणि सर्व शहरवासियांना रमजान आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा.